खाली कोण बसली? तशीच बसली. आता म्हणजे मी खाली बसू का वर बसू हे तुम्हाला लोकांना विचारून करावं लागेल का मला? योगिता, मी काय म्हणतो, जरा शांत डोक्याने विचार कर. हा, अरे तुला नोकरी नको करू असं कोण म्हटलंच नाही ना. तुला माहिती आहे ना, माझं पहिल्यापासून मला नोकरीच्या विरोधात नाहीस ना. मला तू नोकरी कराव अशी माझी आंतरिक इच्छा आहे. मला नाही वाटत की माझ्या बायकोनं घरातच बसावा, धुनी भांडी करावा, लेकरं बागवावा, लेकरं मोठे झाले की बस एकटं जीवन जगावं, मी मस्त नोकरी करीन बाहेर. तसं माझा विचारच नाही ना. बरोबरीनं कमावू ना, बरोबरीनंच सगळं होईल. पण काही गोष्टी योग्यता निर्णय हा शांततेने घ्यायला लागत नाही का? निर्णय घ्यायचं कामच नाही ना, निर्णय झालेलाच आहे ना. काय ठरलं होतं आपलं? आपण 5 वर्ष बाळाचा विचारही करणार नाही ठरलं होतं की नाही. आता हे काय झालं, चुकून झालं, कोणाच्यानं झालं, कसं झालं याचा इलाज नाहीये. झालं ते आपण टाळू शकतो ना. याच्यात एवढा मोठा असं महाभारत घडवायसारखी काय करायचं आहे? तुमच्या आई किती किती ताल करून राहिले तुम्ही. लगे बाबाला फोन केला आणि या उद्या कशाला या. ठरलं होतं की नाही आपलं, आपण सध्या बाळाचा विचार नाही करणार होतो की नाही. मी इंटरव्ह्यू दिलेले आहेत म्हटलं. अरे बा, मग मी का नाही म्हणून राहिलो का? मग जे माणूस ठरते तसंच होत असते का? ठरवलं आपण ठीक आहे की 5 वर्ष लेकराचा विचार नाही करायचा बा. सो आपापलं करिअर सेट करायचं आणि सगळं व्यवस्थित झालं की मग बाळाचा विचार करायचा. ठरवलं तर मी नाही थोडी म्हणतो की नाही असं नव्हतं म्हटलं होतं ना. पण आता काहीतरी त्याच्यात चांगलं घडलं, चांगलंच म्हणूया, चांगलंच आहे योगिता. आहे तुला काय वाटू राहिलं काय माहिती, पण चांगलंच आहे. ते देवाची मर्जी आहे, ते तू देवाचा प्रसाद आहे. आपण तेवढं तर समजायला पाहिजे ना. मग आता ठीक आहे, तू 2-3 वर्ष लेकराला दे, त्याच्यानंतर परत तू तुझा इंटरव्ह्यू दे, नोकरी कर, काय करायचं ते कर. मी नाही थोडी म्हणतो, किंवा आई थोडी नाही म्हणून राहिली, किंवा बाबा थोडी नाही म्हणून राहिली की नाही बा तू नोकरी नको, नाही बा तू. माझ्या घरचे बॅकवर्ड विचारायचे नाहीतच ना, कारण ती मलाच पडत नाही हे तर नाही माहितीये. त्याच्यानं मी त्याला लग्नाच्या वेळेस सांगितलं होतं की मला नोकरीवाली पोरगी पाहिजे बा. तरी त्याने काही म्हटलं का नाही असं का तसं. ते माझ्या म्हणजे पुढे नाही जात ना. माझा आनंद त्याचा आनंद आहे. तू असं तमाशा करून राहिली एवढं, ते म्हणजे किती खुश होते, किती आनंदी होती. आत्या आई बाबा किती खुश झालती. कशातच काही नव्हतं तर त्याला किती त्याने एका दिवसात सगळ्या जीवनाचे स्वप्न रंगवलते. आणि तू हे असं बोलून असं वागून सगळ्या याच्यावर पाणी फिरवलं बघ. तुला वाटत नाही का तुझा निर्णय चुकून राहिला? मी चुकीचं काहीच नाही बोलून राहिले. जे ठरलेलं होतं त्याच मुद्द्यावर मी बोलून राहिले की असं आमचं ठरलेलं आहे. आणि आम्हाला सध्या तिसरा पायाच्यातला काही काढायचा नाहीये, तिसरा मार्गही निवडायचा नाहीये. सरळ आहे. तुम्ही तुमचं करा, मी माझं करते. सगळं सेटल झालं की आपल्याला पाहिजेच ना. मी तुला म्हणते की नाही बाळ पाहिजेच नाहीत मलाही पाहिजे, मलाही बाळ पाहिजे, मलाही आई व्हायचंय. पण कोणत्या गोष्टीला एक टाइम असते ना. कसे उठसूट काही असते का कुठं, काही प्लॅनिंग असते, काही माणूस मेंटली प्रिपेअर असते, काहीतरी कसं काही नुसतं पागलासारखं आहे ना. अरे बा, मग तसं थोडी असते योगिता. जर नाही म्हणूनही जर भेटलं तर काहीतरी देवाची इच्छा असेल काही. घरच्यांचा आनंद लपलेला असेल. बघ बरं किती खुश होते. आता जर तू एकदम खुश म्हणून हो म्हटलं ना, तर आई तुला बंगीत झोके देते. ते लोक तर एकच दिसून बंगीत बसत असतील, पण माई तुला 9 महिने बंगीत झोके देते आणि तुला फुलात वागवते बाई करून. आणि तू तिच्यापासून तिचा आनंद हिरवून घेऊन राहिली. बरोबर आहे, एकुलता एक आहो मी. मग तिला वाटते की वा नातू असा आपण त्याला बागवा. कोणते माय बापाची इच्छा असते की लेकरात पोराचं लग्न झालं बा, आता नातू असला की बागवलं की आपण त्याला घेऊन जाऊ करू. प्रत्येक आजी आबाजीचं असते ते कोणते अपेक्षा तुझ्याजवळून खूप याची करून राहिली की वाजवी अपेक्षा आहे, हे काही असते का असं. अरे तसं काहीच नाही ना. मी काय म्हणतो, यानं उलट सगळी निगेटिव्हिटी फैलून राहिली. एवढा आनंदाचा क्षण, त्या लेकरावर काय संस्कार होती. ते म्हणजे आलं तर त्याचा बिचाराचा आनंद तर काहीच नाही, त्याचं कौतुक काहीच नाही, त्याचा हरिक कोणालाच नाही. उलट तूच तिरस्कार करून राहिली. म्हणजे तू विचार कर, तुझा लेकराचा तिरस्कार करून राहिली. शेवटी ते आलंही जन्माले तर ते काय भावना घेऊन येईन याचा तू विचार कर जरा. म्हणून म्हणतो शांत डोक्याने विचार कर. आणि असा तातावी निर्णय घेणं, असं पागलासारखं बोलणं, तू आत्याला बोलली, आईले बोलली, योग्य वाटलं का तुला? योग्य वाटलं का? ते किती तुझा लाड करतात. आजपर्यंत तरी तुला आईनं काही म्हटलं का की असं नको करू का, हे नको जाऊ का, ती नको खाऊ का, ती नको म्हटलं का काही? मग तू डायरेक्ट त्याच्या अंगावर ओरडतं का, आमचे निर्णय आहेत आम्हाला घेऊ द्या, काही असं पागलासारखं. तिला खराब नाही वाटलं काय? मग तिला रागीन तर मग ते बोलली तर मग मला असं म्हटलं, तू तसं म्हटलं तर गेलं. काय म्हटलं की आमचे निर्णय आम्हाला घेऊ द्या, यात चूक काय आहे? तो निर्णय कधी घ्यायचा असता जेव्हा शांततेत असता तेव्हा. तू एवढ्या जोरजोरात बोलून सगळं तिनं ऐकलं, आणि तिला ऐकल्यावरती मग आता तुला निर्णय घेऊ देणार आहे काय? तुला एवढं तर डोकं पाहिजे होतं ना. शांततेनं हळू आवाजात आरामशीर शांततेनं आपण 2-3 दिवस विचार केला असता, काय घ्यायचा तर निर्णय घेतला असता, त्यांना जे सांगायचं सांगून दिलं असतं, चुप राहिलं असतं, तिला समजलंही नसतं. तू इतका तमाशा केला एवढा जोरदार कल्ला हल्ला करून की त्यांचं सगळं ऐकलं ना. आता हातातला पत्ता गेला. आता
अनाज करण्याला काही झालंय ना तर आईनं तेच लावीन की यायनच काही केलं आणि ती जन्मभर तमाशा करीन. मी तुला लिहून देतो, मी माई आई आहे ते, मी तिला ओळखतो, ती आता तुला सुचू देत नाही. तुम्ही नाही केला का? हा, तुम्ही किती जोरजोरात ओरडले, बाबाला फोन लावला आणि या उद्या आणि याच लागते तुम्हाला. तेल समजलं नाही का एवढे खेकसून बोलले तर काहीतरी झालं म्हणून? हा, आला होता मला आईचा फोन, काय झालं बाई? म्हटलं काही नाही, येत उद्या समजतेच. कोणाच्यानं झालंय? मी तुला शांततेनं समजावून सांगून राहिलो की तू त्या दवाखान्याच्या पुढे तमाशा करत जाते. तुला मी म्हणून शांततेनं बसू दोन. असं काय का आजच झालं तर बरं नाही, उद्या होतच नाही. होते ना आपल्या तो 4-5 दिवस. निर्णय शांततेनं घेतला असता ना, संगमतानं झाला असता. आता या निर्णयात घरची इन्व्हॉल्व झाले. आता तुला वाटते का हा निर्णय आपण दोघं घेऊ शकतो? वाटून राहिला का तुला परिस्थिती पाहून? घरातलं बजेट ते जे तोंड पाहिले की तुम्हाला वाटते आपण गुन्हेगार जाऊ का काही? तू काय बोलून राहिली, कशी बोलून राहिली, काय वागू राहिली? हा, ते मग ते मामा आले तर ते मामा तो संग बोलले, बाईच्या हा झाला का? तू बोलली ना मामा संग? हा, माझं लक्ष नाही, तू बोलली नाही, चालली गेली तर तन तन. मग त्या मामा संग तुला म्हणायला काय झालं की हो मामा झाला चा, किंवा नाही मामा ठेवतो ना तुमचा? तू काय वागून राहिली? तुला समजून राहिलं का? बाबा तर होते, बाबाचं लक्ष होतं म्हटलं, बाबानं मुद्दामून पेपरात तोंड घातलं. तेल समजलं नाही? मामा चालले गेले तर तू तेल समजलं नाही तुला? वाग ना. माझा मूड नव्हता त्यावेळेस म्हणून मी बोलली नाही मामासोबत. मग कुटुंबात राहताना आपला मूळ पाहत असतात. कुटुंबातला आपल्या समोर कोणतरी बोलून राहिलं ते पाहत असतात. आपला मूळ आपल्या मुळात ठेवा, वरून चेहऱ्यावर हसू ठेवा. कोणीतरी बोलून राहिलं तसं बोला, परत आपला मूळ डोक्यात घालून खोलीत या बसा त्याचा विचार करत. खाली गेलं म्हणजे आपला मूळ आपला राहिला का? मग एवढंही नाही समजत का तुला? घरातलं सगळं वातावरण खराब करून टाकलं. हा, आता बरं आहे. म्हणजे तुमचा काय निर्णय आहे? तुमचं काय मत आहे आता? माझा निर्णय हाच आहे की बा हा चान्स घ्यायलाच पाहिजे. असं नाही म्हणजे मी फक्त माझा निर्णय सांगितला, म्हणजे मी तुझ्यावर थोपला नाही आहे. तो सर्वस्वी निर्णय तू घे. फक्त मी माझं मत सांगितलं, तू मला विचारलं म्हणून. बाकी तुला जर वाटलं तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्यासोबत आहे, तू तसं टेन्शन घेऊ नको की बा आई काही म्हणतात तर मग आई काही म्हणेन, तसलं काही नाही. प्रत्येक निर्णयात मी तुझ्यासोबत राहील. फक्त मी माझा निर्णय सांगितला की बा मला असं वाटते की राहू द्या बाबा. मी जर करिअर निवडलं तर काहीच प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तू करिअरही निवडलं तरी काही मी तुला काही खूप त्रास देईल आणि काही असं तसं काहीच नाही आहे. बघू, जे जीवनात वशील वाढलेलं ते भेटीलच. आता दिलंय देवानं आपल्याला न मागता फुकट, तर ते आपल्याला लागत नसेल तर मग मागून मागून घेऊ. प्रत्येक परिस्थितीत मी तुझ्यासोबत आहे, एवढं तू लक्षात ठेव. टेन्शन घेऊ नको. फक्त घरातलं वातावरण खराब करू नको. आईले काही बोलू दे, नात्याला काही बोलू दे, त्या मामाला काही म्हणू दे, बाबाला काही म्हणू दे. ते काही मला जमणार नाही, ते मला पटणारही नाही, ते आपल्यासाठी योग्य असणारही नाही. बाकी निर्णय तू घे, मी तुझ्या सोबतच आहे. फक्त घरातलं वातावरण चांगलं ठेवा. जो निर्णय घ्यायचा असेल तू आता शांततेनं घ्या, कारण आता काही घरातले काही सांगितलं आणि त्याने ऐकलं तसं तर काही होणार नाही. आता ते त्याचे मतं सांगतीनच. ते आता ते त्यांना तो अधिकार आहे, मी त्यांचा तो अधिकार घेऊ शकत नाही. की आता आई तुला उद्या काही म्हणेन की तुझ्याच केलं, तुझ्याच झालं, तुझ्याच मला, तर ते तिचा अधिकार आहे तेवढा. ते तुला बोलील तर तू ऐकाव, एवढं मी तुला सांगतो. त्या बाबतीत मग मी काही बोलणार नाही. बाकी सर्वस्वी निर्णय तुझा. चल उठ, रात्र झाली, चला झोपा. लाईट बंद करू योगिता, मला झोपायचं आहे. तू झोप. उचलून ठेवतो लॅपटॉप, उचलून ठेवते झोप. हो. मी काय निर्णय घेऊ मलाच नाही समजून राहिलं. कशालेच राहिलं शीन, काय कुठं चुकलं काय समजून दे राहिलं. सगळं व्यवस्थित चालू होतं मनासारखं, उगाच आता सगळं. काय बाई, कसं साजरं होतं आणि कसं बाई एखादा माणूस दांगडं झाला. पोरीच्या आई बाबाला मला आलं का मग? ती म्हणो की नाही पहिले, मी संबंधाच्या बाबतीत म्हणू ना की एवढी शिकेल पोरगी करू नका, ते डोक्यावर हात फिरवीन म्हणून. हा, त्या बाबतीत तो भावाले तो भाषाले तर लय बापा हे होतं, शिकेलच पाहिजे, नोकरीवाली पाहिजे. घे ना म्हणा मग आता नोकरीवाली आहे तर. हा, मी म्हणतो तुम्हाला तर वाटत आहे की हा पाहुणा हेच आहे. अरे मस्त गरीबाची केली असती, कानाखाली राहिली असती साजरी. या म्हणलं ते ऐकलं असतं, साजरा सुखी संसार झाला असता. हा, सासू सासऱ्याची सेवा केली असती, साजरा घरदार लेकरा बाकरीने भरलो असतो, साजरं आनंद असतं. हे काय का माझी गोष्ट अशी? हा, मले पान बेल फुलवा, मी शिकेला. आता तिचे मायबाप आले की काय म्हणणार आहेत ते? हा, काय म्हणतील ते? पोरगीच ऐकायला तयार नाही तर मायबाप काय करणार आहेत? कोणा बाई लावला बाई राजून फोन, मग ताव लावला बाई त्याच्या बापाला फोन तिच्या. आणि या
सांग बाई आता नुसतंच आहे की नाही सोयऱ्यात हे हा कसं असते रागत मग माणूस शिल्लक बोलते हा चांगला आहे का नाते काय एका दिवसाचं असते काय जन्मभराचं असते हा रागात माणूस शिल्लक बोलते मग घंटाकभरानं पश्चाताप होते पण तोंडातले शब्द निघून जातात ना हा म्हणजे मनावर घाव करायला राहतात ना समोरच्याच्या हा मग किती तुमचा रस गेला तरी ते शेवटी तर वाटतेच की हा आपल्याला असा बोलला बा का जवळ सासऱ्याला मन का सासरा जवळ मन पण ते साजरं नाही ते नातं लय नाजूक आहे ना हा एक तर रमेशला म्हटलं तू नको बोलू बापा काही काहीच नको म्हणू तू सावरतच घे सांगा आता नसतं सायकल दांगडू काय बाई त्या पोरीला बाई सांगितलं बाई इतकं समजावून सांगलं बाई सांग ना तिला म्हणलं अव बिचारे अव म्या एक नाही हे राहू दिलं व देवानं मला दिलं नाही तुला एवढं दिलं तुला त्याचं महत्व नाही म्हटलं बाई अव हिंड म्हटलं जगात जरे लेकरं नाही ते किती तरसून राहिले त्याचं दुःख त्याले माहीत म्हणलं आणि तुले दिलं तर इतक्या गुण सुटले म्हटलं अव इतकं उन्मत्त होऊ नको लय बोलली मी तिले पण ती पोरगी ऐकतच नाही बाबा ती तिथेच लावते माझं करिअर माझं टमको माय उलियात घाल काय व्हायचं करिअर व्हायचं संसार डावावर लावला आणि करिअर लावते मोठी देव का बाई भाऊ आहेत का मी चाललोच होतो बाई मी मळ्यातच चाललो होतो या ना या मी मळ्यात चाललो हो देव का बाई चल ना तिची माय येते ना हे पाय रत्ने हां शिल्लक काय बोल नको तिच्या मायबापाची देखत हां तिच्या मायबापाला बोलायचं काही कामच नव्हतं तसं पाहिलं तर तिचे मायबाप काय करणार आहेत म्हणजे हां लय हुशार पोरगी आहे तिच्या तिथे समजावून सांगतील हां सांगतो ना कशी उद्धटासारखी बोलली म्हणून मला हां आणि हे काय शिकवलं तर हां काय बाई मला तर काही समजूनच नाही राहिलं बाई हां एवढी हुशार पोरगी साजरी समजदार अशी पिसाटल्यासारखीच वरून राहिली माहिती राजूच्या अंगावर काय खायचं असते तर काय बाई हां काल किती तिला समजून सांगलं मी हां त्याला की तन चालली गेली दरवाजे काय आपटले हां अहो तिला काय वाटून राहिलं काय समजतच नाही तिला वाटते तसं काही तिच्या हातातच आहे बस चाबी फिरवली की तिला लेकरू होते आणि नाही म्हटलं की चाललं जाते इतकं सोपं आहे का म्हणा बाई हां इतकं सोपं नाही म्हणा नाही आता तिच्या मायबापाच्या देखतच सांगून दिले हां नाही सांगतो त्याला पोस्टच सांगतो त्याला म्हणतो ह्या पा तुमच्या पोरींचा आगाऊपणा काही केला तर तुम्ही घेऊन जा आणि तर तिला नोकरी करायला लावा म्हणतो साजरा आणि काही करायला लावा आम्हाला काही घेणं नाही पाहू जाता मी राजूला चांगलं म्हणतो सासऱ्याला सांगतो म्हणलं काय बोलतं का रत्ने मी हटस काय राजू काय म्हणते तो काय म्हणणार आहे 150 स्वतःचा तो इतक्यासारखा आहे अर्धवट बोलायचा बायको म्हणते तसं करते मला म्हणे काय जाऊ दे नाही एवढा तमाशा करून राहिली लावला म्हणते मी तावं त्याला फोन पण जाऊ दे म्हणते आपल्या घरातला निर्णय आपणच घेऊ म्हणते आणि तिचं करिअर बरोबर आहे म्हणते आई मॅडम एक हाकांसाठी ठाणीन म्हणलं आता तर डबल करिअरचं फरिअरचं नाव काढलं तर म्हटलं मुखच बसला मग नाही आता चब्बरशीन डबल म्हटलं मा बायकोचं करिअर मा बायकोचं शिक्षण तर तुले तो बायकोले घराबाहेर काढून देईन म्हटलं जा मला तिकडे बसा म्हटलं तुमचे करिअर करत आम्ही मोठा हाव काही सांगून राहिलो काही जीवनाचे अनुभव असतील काही तुमच्यापेक्षा 4 उन्हाळे शिल्लक पाहिले असतील म्हटलं आम्ही म्हणूनच एवढं जीव तोडून सांगून राहिलो की असे उलटे धंदे करू नका म्हणून 2 वर्ष लागली म्हटलं बायकोले 1 वर्ष लेकरू पोटात ठेवणं 1 वर्ष वागवणं मग मी हाव ना म्हटलं जाय ना म्हटलं हे चंद्रावर मी काही म्हणत नाही ना घर राय मी वागवतो म्हटलं मला लेकर राहिले नातू असू मी वागवतो म्हटलं पण 2 वर्ष तर तिलाच वागवा लागणार आहे आईचे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले लय 150 स्वतःला हुशार समजतात तेले वाटे आपण शिकलो म्हणजे कायच केलं माय बाप आणि तेले काय लग्न झालं लेकर एवढंच तेले समजते हे लय हुशार याच्या मतानं चालते सारी सृष्टी इले लय म्हणून मनाच टाइम पडते साजरं देवाना तरसा लागत होतं मग समजत होतं इले लेकरू काय असते संसार काय असते देव का बाई मग तुम्ही म्हणसान कशी म्हणते तर दलिंदर आहेस व दलिंदरावाने बोल नको माय काही नाही माय बाई देवाने तेले दिलं साजरं राहत त्या पोरीला फक्त बुद्धी द्यावा बाई देवानं फुकटचा तमाशा करून राहिली ते पोरगी आता सांग आता नसतं स्वतः काय बाई मला तर बाई काळजीच पडली बाई इतकं साजरं असं वाटलं माय काय बाई किती आनंदाचं झालं आणि या पोरीनं बाई निरा बाई मॅटपणच लावला बाई करणं सांग आता पाय मी म्हणतो तिच्या मायबापा दिखता काय असं तमाशा करू नको साजरं नाही लागत नाही तिच्या मायबापाला तिला समजावून सांगायला लावतो आणि तिनं चांगलं ऐकलं तर बरं मी आज लोक तिच्या संग खेटे घेतले का मी किती साजरी राहून राहील तिच्या संग आता तिला दाखवतो मी रत्ना का आहे तर तिला वाटते आपली सासू लय गरीब आहे तिला दाखवतो मला आता खरं रूप ना सडो की पोळो करीन मग सांगतो तिले फक्त तिनं मारा विरुद्ध करा काही उठापडे धंदे करा मग ते होय आणि मी हाव मग सांगतो काय जर करिअर आहे तिचं काय शिक्षण होय तर चला तिचे मायबाप येतात रत्नी मी काय म्हणतो काय रत्नी काय बाई एवढं साजरं हसतं खेळतं घर होतं किती साजरा बाई सुखी संसार होता त्याचाही बाईच होती निरा
आता उगाच त्या पोरीनं हे करून टाकलं असं बरोबर आहे का? कायच करा बाई, त्या पोरीची कदर येते तर काय बाई, मला तुम समजूनच नाही यार बाई, मी कायच म्हणू कायच नाही. काय किती समजावून सांगू बाई त्या पोरीला, इतकं समजावून सांगितलं माय तरी त्या पोरीच्या डोक्यात बाई किडे पडेलात का? बोल जमलं दिले ना निरा अंगावरची त्याशी. आज लोक काहीच नाही बोलले ना बाई, जोड्यात आवाजात काय वरमान करून योगिता काही बोलली नाही. आता बाई निरा 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 तिला तर वाटून राहिलं कसं आम्ही तिची दुश्मनच हाव. देव का बाई, आले ते? हा हो आली.